दोनों तरफ से अगर सृष्टि 11 के खिलाड़ी विघ्नार्थ के खिलाड़ी के यही के इस सत्य पर बहुत बार खेल चुके हैं तो बहुत सारा सपोर्ट मिलेगा। सत्यविनायक कामोटे, जय 11 दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती करूंगा अगले मैच के लिए ग्रैंड फिनाले के आप तैयार हैं। क्या बात है, ब्रेकिंग न्यूज ज्यापासून आपण बघितलं की ज्या या व्यासपीठावरती रमेश सर पांडे सर दाखल झालेत आणि प्रत्येक वेळेला म्हणजे त्यांनी 20,000 पर्यंत रक्कम घेऊन गेले होते। आता जिंकणाऱ्या संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे, सृष्टी 11 विघ्नहर्ता आपल्याला चॅम्पियन बदल्यानंतर आयोजकांकडून जे कॅश प्राइज दिलं जाईल त्यामध्ये पांडे साहेबांकडून 3,000 अखिलेश पाल यांच्याकडून 3,000 रुपये ॲडिशनल आपल्याला मिळणार आहेत। 3,000ची कॅश या ठिकाणी स्पर्धेचे शिल्पकार अखिलेश पाल यांच्या माध्यमातून मिळणार आहे। पांडे साहेबांच्याकडनं देखील काही पारितोषिक या ठिकाणी येणार आहेत, आणखी काही पारितोषिक आज या मैच में आपल्याला बघायला मिळतील। मैच की तरफ रुक करेंगे, बहुत ही महत्वपूर्ण मैच है। टॉस की बात करें तो बिगिनर ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है। मैच शुरू हो रहा है, 3 ओवर का मैच है, 3 ओवर का मैच है और पीयूष मैदान के अंदर पहुंच चुके हैं। गोटे और पीयूष की जोड़ी मैदान के अंदर। प्रेक्षकांना विनंती करतोय, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2022चा ग्रँड फिनालचा मॅच सुरू होतोय। मला बघायचे उल्हासनगर मध्ये टाळ्या किती आहेत, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या ग्रँड फिनाले करता। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। थँक्यू। ऑलराइट, मैच की तरफ रुख करेंगे। पहली गेंद फिलहाल पहली गेंद की बात करें तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भाई तैयार। स्ट्राइकर इन पर गोट्या, ओहो लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा। ऑफिशियल के तौर पर मैं प्रभु इनको देख रहा हूँ, बहुत ही अच्छी अंपायरिंग इन्होंने की है। उसके साथ संतोष राउत ऑन सेट पर एक बार फिर खेल दिया था। यहाँ करीबी मामला है और उंगली खड़ी होती भी। बिल्कुल हमारे साथ रमेश जी जुड़ने वाले हैं। रमेश जी क्या कहेंगे जिस तरह से ये विकेट गिर चुका है? खरं तर मी मगाशी सांगितलं होतं सर, ही मॅच चुरशीने खेळली जाईल। एका बाजूला जल्लो चालू झालाय, गोलंदाजानं चांगला बॉल फेकला, फलंदाजाला माहिती आहे 18 बॉल खेळण्यासाठी आहे, थोडीशी घाई केली असावी गोट्या यांनी। तो ये ओवर पहला प्रगति पर है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे गेंदबाज राहुल भाई गेंदबाजी कर रहे। राहुल नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा होता हुआ। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 2 रन 1 विकेट के नुकसान पर सृष्टि 11 राउंड विकेट भाई गेंदबाजी कर रहे हैं। बैकफुट जाकर टैप किया, बहुत बढ़िया तरीके से कवर की तरफ जाते हुए गेंद, 1 रन का इजाफा। रन संख्या 3 रन 1 विकेट के नुकसान पर। खरं तर असं म्हटलं जातं ना की गरीब परिस्थितीमध्ये आम्हाला पैशांची गरज लागते, तेव्हा जितकी मेहनत केली जाते ना पैशांसाठी, खरं तर व्याजासाईड हे कर्ज फेडायचं आहे आणि कर्ज फेडण्यासाठी केली जाईल ही मेहनत। वाइड बॉल का इशारा होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 4 रन ओवर पहला प्रगति पर है। भाई गेंदबाजी कर रहे हैं। बैकफुट पर एक बार फिर मौका मिला, समय मिला, बहुत बढ़िया तरीके से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलते हुए बैकफुट पंच लगा रहे हैं, समय मिलता, बैकलिक का ज्यादा इस्तेमाल हो रहा है। रन संख्या 5 रन 1 विकेट के नुकसान पर। थोडंसं बॅकफुटर असेल पहिल्या षटकाचा विचार केला तर, पण इथून मात्र थोडंसं ॲग्रेशन दाखवावं लागेल। वेळ कमी आहे, 18 बॉलची मॅच आहे, 3 षटकं म्हणजे खेळण्यासाठी जर 9-10 खेळाडू असतील तर मात्र चांगली धावा बनवायची आहेत। आमच्या ज्येष्ठ समाजसेविका शोभाताई जाधव विकेटच्या हॅट्रिक करता 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे। 2 धावा मिळत आहेत, अर्थात डिक्लेअर क्षेत्रामध्ये या ठिकाणी हा चेंडू जातोय। प्रचंड अनुभव शोभाताई जाधव यांच्याकडे आहे आणि आता क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे। त्या फक्त व्यासपीठावरती बसलेले नाही आहेत, त्यांनी इथे मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे। बक्षिसाची खैरात होणार शेवटच्या मॅच मध्ये। यस सर, आणि अखिलजी पाल साहेब यांच्याकडनं सुद्धा एका चौकारासाठी तब्बल 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे। रमेश शिंदे शेअर मार्केट वधारले,
शेअर मार्केट वधारलेलं आहे आणि अचानक उसळी घेतलेली आहे. आता फायनलचा हा पहिला मॅच आहे, अजून फायनलचा दुसरा मॅच येणार आहे. मग तेव्हा कुठे जाऊ आपण? आणखीन काही बक्षीस असणार आहेत आणि यादी वाढत जाणार आहे. यस प्रशांत सर, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. येस बिल्कुल, ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. मजा आएगा जिस तरह से मुकाबला चल रहा है. रन संख्या कुल मिलाकर 9 रन. पहले ओवर का खेल, बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर सृष्टि 11 की तरफ से हुआ है. विघ्नहर्ता ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला. एक चौके के लिए टूर्नामेंट के आयोजन करता अखिलेश पाल, इनकी तरफ से 1000 का इनाम है. तो ये आंकड़े बिल्कुल बढ़ने वाले हैं. बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला है. केटी कट्टा का टूर्नामेंट मशहूर टूर्नामेंट है. खर तर प्रत्येक क्षण हे वाढदिवसासारखे बनतील या शंका नाही आहे. सन्मान्य अखिलेशजी पाल साहेबांकडनं पारितोषिक लागलंय. एका चौकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक क्षण हे वाढदिवसाप्रमाणे बनतील यात शंका नाही आहे. जल्लोष तर प्रत्येक मोमेंटला होत राहील. गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार अपने बोरिंग मार्ग पर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ओह, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. ज्येष्ठ समाजसेविका शोभाताई जाधव यांच्याकडून विकेट हॅट्रिक आणि चौकारांची हॅट्रिक 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत है. बढ़िया तरीके से गति का इस्तेमाल किया, गेंद को खेल दिया थर्ड मैच क्षेत्र की तरफ. 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर अब 12 रन 1 विकेट के. रन संख्या कुल मिलाकर 11 रन 1 विकेट के नुकसान पर. राउंड विकेट. दोबारा गति का इस्तेमाल करते हुए बहुत बढ़िया तरीके से चतुराई के साथ बल्लेबाजी कर रहे पीयूष. स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है और बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर पीयूष. रन संख्या 12 रन. ओवर यहाँ दूसरा प्रगति पर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, बाला गेंदबाजी कर रहे. कदमों का इस्तेमाल जरूर किया गया था. स्वप्निल यहाँ बीट होते हुए, बल्लेबाज बीट हुए हैं और 22 का इशारा हुआ है. रन संख्या कुल मिलाकर स्कोर की बात करें तो स्कोर पहुंच चुका है 13 पर. और रमेश जी क्या कहेंगे, जिस तरह से बल्लेबाज बीट हुए थे, विकेट कीपर भी बीट हुए थे? खरं तर प्रशांत सर, हा सामना असा आहे ना की एखादा पेशंट दवाखान्यात न्यावा, डॉक्टरनी त्यावर खूप उपचार करावेत, परंतु शेवटच्या क्षणाला घरातल्या माणसांना असं वाटतं की डॉक्टरने आय एम रियली सॉरी म्हणू नये. हा सामना असा आहे सर. तीर कमान से निकल चुका है. के बाद उछाल लेते हुए गेंद, बहुत ही अच्छी गेंद. ओवर देखिए यहाँ बहुत महत्वपूर्ण है.
राउंड विकेट की गेंदबाजी कर रहे हैं, कदमों का इस्तेमाल किया, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए, शानदार स्ट्रोक, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा केटी कट्टा 4, गेंद बॉल के बाद 4 रन। बल्लेबाजी मैदान के अंदर स्कोरबोर्ड की बात करें तो बिल्कुल शिवा बागुल, राहुल के खास करके चौके के लिए अब 1000 का इनाम है शिवा बागुल इनकी तरफ से। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, फाइन लेग पर गेंद जा रही है, बहुत बढ़िया तरीके से रोहित बल्लेबाजी कर रहे हैं, पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज की हरकत उनको मिलती है बरकत। कदमों का इस्तेमाल किया, गेंद को कवर की तरफ खेलते हुए, और नो बॉल का इशारा हुआ है, तो बिल्कुल बल्लेबाज आउट होने वाले हैं, 1 रन मिलेगा, एक बॉल काउंट हो जाएगा। अब बल्लेबाज दौड़ी मैदान के अंदर, रन संख्या स्कोर की बात करें 22 डॉडी के चौकी के लिए बिल्कुल 101 का इनाम परेश की तरफ से। 22 रन बन चुके हैं। ग्रैंड फिनल का मैच मैदान के अंदर आप देख रहे हैं, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज, अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है, उसमें कोई संदेह नहीं है। शानदार खेल मैदान के अंदर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, शिवा बागुल की तरफ से चौके के लिए 1000 का इनाम है। बहुत बढ़िया तरीके से मैदान के अंदर फील्डिंग, विकेट कीपिंग स्वप्निल की बहुत ही बढ़िया रही है। नोडी को जाना पड़ेगा मैदान के बाहर, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ, बहुत सारे एक्शन रिएक्शन मैदान के अंदर। 3 ओव्हर का मॅच है, लेकिन बहुत ड्रामा हो रहा है मैदान के अंदर। खरं तर या फायनलच्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहू शकाल, कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, टेम्परामेंट ठेवायचं आहे, शांतता देखील या ठिकाणी ठेवायची आहे। खरं तर 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धाव फलकावर आतापर्यंत लागत असताना पाहायला मिळत आहेत 22 धावा, आणि आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये व्हाईटची अतिरिक्त धाव जोडली जाईल। धाव फलकावर 23। जरा थोडंसं शांतता आपण बाळगायची आहे मित्रांनो। शिवा बागुल इनकी तरफ से बल्लेबाज अभी चौका जड़ते तो 500 का इनाम है। रन संख्या 23, पहली इनिंग आप देख रहे हैं, काफी संख्या में दर्शक मौजूद है। बागुल साहब की तरफ से बल्लेबाज के लिए 500 का इनाम है अगर वो चौका जड़ते हैं तो। समय एक बार फिर बहुत महत्वपूर्ण रहेगा, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। तीन ओवर का खेल, रन संख्या स्कोर की बात कर दो टोटल बिल्कुल इस वक्त देखे, ओवर बिल्कुल समाप्त की घोषणा करते हुए अंपायर। रन संख्या कुल मिलाकर 23, जीतने के लिए 24 रनों की जरूरत है। केटी कट्टा प्रेजेंट लोक नेते गोपीनाथ मुंडे चषक 2022 का इंटरेस्टिंग कहानी। मैदान के अंदर एक बहुत बड़ा मुकाबला, सृष्टि 11 बना विघ्नहर्ता, एक बहुत तगड़ा मुकाबला है। चले दूसरी इनिंग की तरफ जाते हैं। 24 रनों की जरूरत है। रमेश शिंदे हमारे साथ जुड़ने वाले, इस टोटल को आप किस तरह से देख रहे हैं? खरं तर हा सामना मी तर म्हणेन जबाबदारीने खेळायचा आहे, आणि ही जबाबदारी सेकंड इनिंगमध्ये मी तर म्हणेन वाढली असेल। एका बाजूला पाहिलं तर प्रेक्षकांची अलोट गर्दी, एका बाजूला पाहिलं तर मंच देखील भरला, एका बाजूला पाहिलं तर खऱ्या अर्थानं खेळाडूंना ही जबाबदारी पेलायची आहे। 18 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता असेल। आजच्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत, म्हणजे प्रशांत सर मी तर म्हणेन या मैदानामध्ये संघर्ष लपलाय, तो संघर्ष मेहनतीने आणि ऑनेस्टपणे करावा लागेल। बिल्कुल सही, इस वक्त मैदान के अंदर मंत्रणा जारी है। चले बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे। 24 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। केटी कट्टा प्रेजेंट गोपीनाथ मुंडे चषक 2022 का ये पहला ग्रैंड फाइनल का मैच, सृष्टि 11 बनाम विघ्नहर्ता। 24 रनों की जरूरत है। क्या ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से बल्लेबाज देंगे, या गेंदबाज असरदार सरदार बनेंगे? ये इंटरेस्टिंग कहानी सुनाने के लिए हमारे साथ जुड़ रहे हैं माइक्रोफोन पर रमेश शिंदे। इस मैच का आंखों देखा हाल एक बार फिर मराठी और हिंदी में होगा, तो चलते हैं एक बार फिर रमेश शिंदे की तरफ।
निश्चितच सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. प्रेक्षक आपण बोलतो आहोत या फायनलच्या मॅचकडे, सेकंड इनिंगकडे. केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2022. खरं तर चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आम्ही म्हणतो ना की आमचं भावविश्व ज्या ज्या वेळेला क्रिकेट बनतं ना त्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या आयुष्यातील भूतकाळ विसरतो. आमचा भूतकाळ विसरायला लावणारी ही मॅच असेल. फक्त डगआउटमध्ये थोडंसं शांततेचं वातावरण ठेवायचं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं सायलेंटपणा ठेवायचा आहे. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. चला बॉलरचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या आणि दोनही बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत येऊ द्या, तेव्हा सामन्याला ऑफिशियल सुरुवात करा, अन्यथा सामन्याला सुरुवात करू नका, कारण इथे थोडंसं कॉन्सन्ट्रेट होणं गरजेचं आहे. हे सगळं तुमच्यासाठी चाललंय याची नोंद असावी. बॉलर रोहित गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्टॅकिंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय स्वप्नील आणि नॉन स्टॅक एंडवर बाबू. सामन्याला झाली आहे सुरुवात. 24 धावांची गरज. बॉल असतील 18. सामन्याला सुरुवात. बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या ना तर सन्माननीय शोभाताई जाधव मॅडमांकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. काय पारितोषिक लावली जात आहेत. हा आहे केटी कट्टा. एक सिंगल धाव तर मिळाली. एक सिंगल धाव. संघाचा अकाउंट झालंय ओपन. इथे लेग ब्रेक बॉल पाठवलंय कव्हरच्या दिशेला. एक धाव तर मिळेल. 2 धावा धाव फलकावर. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे धावा देखील अनाऊन्स केल्या जातील, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणं गरजेचं आहे आणि फायनलची मॅच चांगली रंगेल यात शंका नाहीये. शिवा बागुल यांच्याकडून या ठिकाणी निश्चितच 2 चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानामध्ये सुरू आहे. शानदार असा खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. धावफलकावर एकूण धाबा आहे तो 2. या ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्क्वेअर आहे. ग्रँड फिनालेचा मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल रोहित. या षटकातला पुढचा चेंडू. यावेळेला अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कुठलीही संधी नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. 3 चौकारासाठी शिवा बागुल यांच्याकडून इथे 2,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होते. क्या बात आहे. तर दुसऱ्या बाजूला 3 चौकारासाठी इथे शोभाताई जाधव यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर होत आहे. हॅट्रिकसाठी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी रोहित कडून. अफलातून कामगिरी करतोय रमेश शिंदे. अप्रतिम यावेळेला बॅटिंग आपण या पूर्वार्धात पाहिली होती, परंतु तिखट मारा इथे गोलंदाजाकडनं केला जातो. प्रशांत सरकारने एका बाजूला पाहिलं तर आमच्याकडे खर्च करण्यासाठी कमी आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाईल. खरं तर एका बाजूला पाहिलं तर 18 बॉलमध्ये आम्ही 23 बनवल्यात, त्या अनुषंगाने आम्हाला गोलंदाजी करायचं आहे. पूर्णपणे खेळपट्टीचं निरीक्षण करून बॉल फेकायचे आहेत आणि फलंदाजांच्या मनसुब्यांना आम्हाला पुन्हा एकदा उद्ध्वस्त करायचं आहे, नेस्तनाबूत करायचं आहे. या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीनं. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना या ठिकाणी पाहायला मिळते फक्त आणि फक्त 3 धावा बनवायच्या आहे. 24 अजूनही 21 धावांचा प्रवास या मॅचमध्ये करायचा आहे. ही आहे फायनल. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. अराउंड विकेटने सज्ज होत आहेत. व्हॉट अ मॅच. काळजाची स्पंदनं वाढली जातील. इथे मात्र विकेट किपर काय जंप मारली. उडता परिंदा या ठिकाणी पाहायला मिळाला. अंपायर डिसिजन हाव इज दॅट विचारलं गेलं. हा नो बॉल आहे आणि बघता बघता 1 धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. 4 धावा धावफलकावर. प्रशांत सर काय म्हणाल या मॅच बद्दल. सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. धावा धावफलकावर असतील 4 आणि विजयासाठी इथून पाहिलं तर अजून 20 धावांची गरज आहे. लेकिन मैच बहुत अच्छा है. एक बार 24 रनों की जरूरत है. लेकिन रोहित की गेंदबाजी देखिए, ये बिल्कुल थोड़ा सा अनुशासन के लिए इन्होंने किया था, लेकिन इससे पहले बहुत बढ़िया गेंदबाजी किया. टोटल बड़ा नहीं है, टोटल छोटा है, लेकिन मैच बड़ा चल रहा है. घमासान बड़ा चल रहा है, बैटर बड़ा चल रहा है और यही देखने के लिए दर्शक आते हैं. निश्चितच केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2022. कोणत्याही फलंदाजाने लगातार 2 चौकार ठोकले तर सन्माननीय प्रणवजी बालापुरी साहेबांकडनं तब्बल 2 चौकारासाठी 5,000 रुपयाचे पारितोषिक आहे. जाऊ मॅचच्या दिशेने. सामना मात्र रंगेल या शंका नाही आहे. आणि इथे मात्र वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे. गोलंदाजाकडे असणाऱ्या एकेका अस्त्राचा वापर या मॅचमध्ये केला जातोय. समोर गोलंदाजाच्या हातामध्ये जर अस्त्र असेल तर तुमच्याकडे देखील क्षेपणास्त्र असायला हवं. धावा धाव फलकावर फक्त आणि फक्त 4 धावा लागताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ मॅच.
फायनलची मॅच कशी असावी. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. संघर्षाने भरलेलं मैदान, प्रेक्षकांची अलर्ट अलर्ट अलर्ट, दाही दिशांना गर्दी. जाऊ मॅचकडे. 4 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकअपसाठी फिल्डर होते. चेंडू अडवलाय, फेकलाय. तत्पूर्वी एक सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. प्रशांत सर 5 धावा धावपलकावर आहेत. अजूनही 19 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी. देखिए आपके पास बैंक बैलेंस ज़्यादा नहीं है तो आपको खर्चा भी ज़्यादा नहीं करना था, तो रोहित ने बहुत अच्छी गेंदबाजी की. यॉर्कर डाले, ब्रॉकहोल में गेंदबाजी, ऑन द टोज गेंदबाजी, वाइड यॉर्कर डाले. बहुत बढ़िया प्रदर्शन. पहले ओवर में 5 रन आए हैं. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. पहिला ओव्हर गेंदबाज का है. निश्चितच पहिलं षटक पाहिलं तर गोलंदाजाच्या नावावर. त्यानंतर इथे हे विश्व बदलायचं आहे. येणारा काळ आमचा आहे हे सांगावं लागेल फलंदाजांना देखील. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाजाने ठोकले तर यश कंपनी यांच्याकडनं 2000 रुपये. यस कंपनी, नॉट यश, यस सक्सेस या कंपनीकडनं 2000 आणि शिवाजी बागोल साहेब यांच्याकडनं 2000 हॅट्रिकसाठी असेल, विकेट हॅट्रिकसाठी असेल. आणि सन्माननीय अखिलेशजी पाल साहेब यांच्याकडनं सुद्धा शोभाताई जाधव मॅडम देखील या सामन्याचा घेत आहेत आनंद. कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांनी चांगली पारितोषिकं लावली होती. आज घेत आहेत या फायनलचा आनंद. त्यांचं देखील स्वागत. वाईट बॉल. धावसंख्या धावपलकावर लागत असताना 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जाऊ मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. मनामध्ये विजयी स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करायचं आहे. ऑफ ब्रेक बॉल ऑन साईडला खेळले. तिथे होते फिल्डर. क्विक ऍक्शनने चेंडू फेकलाय. गोलंदाज देखील सांगत असताना हा बॉल माझा आहे. या मोमेंटला सांगलाय वाडा माझा. जंग चढ़ा है क्रिकेट का. रंग रंग में भंग. विकेट गिरता हुआ, विकेट गिर गया है. मजा आएगा. गेंद और बल्ले के बीच की जंग देखने के दर्शक आया है और एक बार फाइनल का मुकाबला चल रहा है. 24 को डिपेंड करने की कोशिश हो रही है, लेकिन स्ट्राइक के रेन पर स्वप्निल है जिन्होंने पिछले मैच में दिखाया था किस तरह से मैच बनाया जाता है. यस सर. रात गई बात गई, छोड़ो कल की बातें, कल की बाती थी पुरानी. आपल्या डोळ्यासमोर नवीन कहाणी आणि त्या कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. विकेट पडली. आत्मविश्वासाच्या बळावर इथे होता क्लीन बॉल. जल्लोष, आनंद, उत्साह तर एका गोटामध्ये पाहायला मिळतोय, कारण गेली आणखी एक विकेट. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. फाइनल के लिए आप तैयार रहे. यस सर. सामना अजूनही संपलेला नाही आहे. फलंदाजीच्या बळावर नाही तर गोलंदाजीच्या बळावर सामने खेचण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे. काय गोलंदाजी केली हिंमत आहे मर्दा, तो मदत है खुदा. 6 धावा धावपलकावर. इथे ऑफ ब्रेक बॉल. आणखी एक मॅजिक बॉल. ज्या बॉलच्या कानावर सांगितलं जातंय जाताना या प्रकारे जा. डॉट बॉल किंबहुना विकेट. खर तर प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जाताना आज विश्वविधात्याने गोलंदाजांना दिला आशीर्वाद आणि त्या आशीर्वादाच्या बळावर कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन होताना पाहायला मिळते या फायनलच्या मॅच मध्ये. सेकंड इनिंग चालू आहे. अमित गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा बॉल देखील व्ही शेप मध्ये फटका खेळले होते, परंतु बाळा 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 यावं लागेल माघारी. आणखी एका विकेटचं पतन. यूज विकेट. और शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अमित द्वारा. बाला बैक टू द पैवेलियन चले गए, लेकिन बोलबाला किसका चल रहा है? वो खिलाड़ी अमित कमाल की गेंदबाजी कर रहे हैं और मजा आ रहा है. अब दबाव बिल्कुल बल्लेबाजों की तरफ जाता हुआ. वैसे टोटल अभी भी मैं कह रहा हूं बड़ा नहीं है, लेकिन बैटर बहुत बड़ा चल रहा है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाजों की तरफ से. धावसंख्या धावपलकावर 6 आणि विजयासाठी जुनी 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. विकेट कीपर ही संधी देणार नाही धाव घेण्याची. क्या बात आहे. विकेटवर विकेट. बनवायच्या तब्बल 18 धावा.
हा बॉल खूप वर्णनीय राहील. हा बॉल महत्वाचा आहे. किंमत वाढलेली आहे या बॉलची. वाढणाऱ्या पेट्रोलच्या दराप्रमाणे भावाप्रमाणे या बॉलची किंमत खूप महत्वाची आहे. 7 चेंडू 18 धावा. प्रसंग आहेत या प्रसंगांना सामोरं जावं लागतं बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे आणखी एक वाईट बॉल. जणू काही खेळपट्टीला वनवा काही क्षणापूर्वी लावलाय. खेळपट्टीवर एकाही खेळाडू थांबायचं नाव घेत नाही, कॉन्ट्रीब्युशन देत नाहीयेत. वाईट बॉल. शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. फायनलची मॅच कशी असावी. इथे समोरच्या दिशेला खेळ तालावंदी कार्पेट. जमिनीला घरंगळत चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार. चौकार. शानदार खेल मैदान के अंदर मैच ऑन है, मजा आएगा. अभी आपके पास देखिए गेंदे 6 से 6 और 6 गेंदों में जीतने के लिए अब चाहिए कुल मिलाकर 13 रनों की जरूरत है. कांटे की टक्कर है मैदान के अंदर. चल रहा है घमासान. हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. टीवी रखिए ऑन, गेम इज ऑन. 6 गेंदों में 13 रनों की जरूरत. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. टारा टूट भी जाए, जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. एका बाजूला गोलंदाजी तर एका बाजूला फलंदाजी. फायनलचं स्वप्न पाहिलंय ते आम्हाला या ठिकाणी पूर्ण करायचंय. जाऊ मॅचकडे. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 6-13. पण 7-13 कोणाचा असेल हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे. व्हॉट अ मॅच. डोळ्याचं पाळणं, काळजाची स्पंदन आमचा भूतकाळ वर्तमानामध्ये आहे. भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहिली आणि गोलंदाजीसाठी आहेत गोलंदाज. नवीन गोलंदाज आले आणि नवीन येता क्षणाला पहिला बॉल फेकला वाईट. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 12 धावांची गरज. लक्ष आहे विजयाचं स्वप्न पाहिलंय. क्षितिजाच्या पल्ल्यावर जाण्याचं, मिळवायचं आहे केटी कट्टा 2022. हा देखील बॉल पाहायचा आहे काय घडलं. या देखील बॉल वाईट बॉल. प्रशांत सर ही चुकी नाही तर सगळ्यात मोठा गुन्हा गोलंदाज या ठिकाणी करतायत. बिल्कुल. अभी आपके पास 6 गेंदे, 6 गेंदों में जीतने के लिए यहाँ से 11 रनों की जरूरत है. वक्त का मोहरा, शतरंज की चाल. हारा तो जिंदगी, जीता तो कमाल. ये टूर्नामेंट का है 9वां साल. कमाल बेमिसाल खेल मैदान के अंदर चल रहा है. जबरदस्त मॅच, वॉट अ मॅच. शेवटच्या श्वासापर्यंत रंगणारी मॅच. काळजाची स्पंदन 120च्या वर गेली की काय. प्रेक्षकांची अलोट गर्दी. शेवटचे 6 बॉल आणि 11 धावा. काय मॅच बनलेली आहे. आणि इथे मात्र पाहू शकाल हे बॅटर रंगेल. फलंदाज असतील, लेफ्ट हँड बॅट्समन आहेत आणि समोरून पाहिलं तर उजव्या हाताचा गोलंदाज. और रमेश जी, सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं. सामने नवीन है, मैं चौका कैसे मारूं. ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. एक बड़ा शॉट बल्लेबाज को खेलना है. अच्छी गेंदबाज भी कर रहे हैं गेंदबाज. मजा आएगा. चेंडू 11 धावा. वडाच्या झाडावर बसलेल्या कावळ्याला देखील राजवाड्याच्या राज कळसावर जाण्याची स्वप्न पाहायची असतात. हे स्वप्न इथे मात्र भंग होताना पाहायला मिळत आहेत. आणखी एका विकेटचं पतन. घेतली तर शेवटच्या कुंदनजी सोळंके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. जाऊ आपण मॅचकडे. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. वाजून झालेत आपण पाहू शकाल घड्याळामध्ये तब्बल 11 वाजून 26 मिनिटे. माफ करा, 10 वाजून 26 मिनिटे. आम्ही देखील बेधुंद आहोत या मॅच मध्ये. हा देखील वाईट बॉल. अजूनही 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत. तब्बल आणि तब्बल 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. काय मॅच बनलेली आहे. खर तर आमच्या भावना कशासाठी जोडलेल्या आहेत तर या क्रिकेटच्या मॅच साठी बनलेल्या आहेत. ऑफ ब्रेक बॅकफुटवर होते. पंच करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. हा देखील प्रशांत सर बॉल डॉट आहे. शेवटचे 3 बॉल आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. सांगावं लागेल 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. गोलंदाजांचं वर्चस्व, फलंदाजांचं वर्चस्व कधी आहे. स्टेप आउट करून खेळले. हा बॉल देखील डॉट. एक तेरी तो एक हमारी. ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड. आणि हा व्हाईट बॉल. शेवटचे 3 बॉल आणि बनवायचे आहेत 8 धावा. शेवटचे 3 बॉल विजयासाठी 8 धाव्यांची गरज. मॅच मात्र रंग बदलताना या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळलेत. 1 धाव मिळेल. आता मात्र शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या तब्बल, माफ करा, आता 8 धाव्यांची गरज आहे. कन्फ्युजन क्लिअर. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 8 धावा म्हणजे 2 बॉल मध्ये 2 चौकार ठोकायच्या आहेत. पर्याय नाही. दुनिया नहीं मानती कमजोरों को, दुनिया मानती है जोरों को.
आपल्या मनगटातील मस्तकातील मस्तिष्कातील जोर दाखवायचा आहे. अभेद्य भिंत फोडायची आहे. 2 बॉल 8 धाबा. आणि इथे मात्र एका बाजूला स्वप्न उद्ध्वस्त होताना पाहायला मिळत आहे. याला म्हणतात चक्काचूर, नेस्तनाबूत करणारी गोलंदाजी. फलंदाजाचे मनसुबे ओळखले, फेकला आणखी एक मॅजिक बॉल, त्यावर मिळाली ही गोल्डन विकेट. प्रशांत सर, सामनाचं चित्र क्लिअर झालंय. 1 चेंडू 8 धाबा. कठीण आणि अशक्याकडे जाताना हा सामना पाहायला मिळतोय. काय कमालीचं प्रदर्शन गोलंदाजाचं राहिलंय. जरी कमी धाबा बनल्या तरी आम्ही गोलंदाजीच्या बळावर हा सामना जिंकू शकतो सांगून दिलंय या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमनं. व्हॉट अ मॅच. आणि हा शेवटचा बॉल फेकला आणि हा सामना जिंकलाय. अर्थात गोलंदाजी